दोन्ही संघांना प्रोत्साहन द्यायचं आहे. या सातच्या रचनेमधील दुसरा सामना. एका बाजूला यजमान युवक किशन पाली तर त्यांच्या विरोधामध्ये झुंजार रत्नागिरी. दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली चढाई झुंजार रत्नागिरी संघाकडून जर्सी क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यामधील पहिली चढाई फुल हाऊस युवक किशन पाली संघाचं 2-1-2-2 क्षेत्ररक्षण इथे शेजावलं गेले. राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. साहिल देवरुखकर पहिल्या चढाईमध्ये सावध खेळ करताना आपल्याला पाहायला मिळालाय. रेड वॅलेट करून निश्चितच सुखरूप आपल्या मैदानावरती परतलाय आणि आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंके. ट्रॅक्टरवीर राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आणि निश्चितच नाशिक येथे पार पडली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्याने केले आणि हा असा ऋषिकेश साळुंके पहिल्या चढाईमध्ये इथे मात्र एक मोरा गारद करताना आपल्याला पाहायला मिळालाय. यानंतर आजच्या रचनेमधील तिसरा सामना दोस्ती गावकडे विरुद्ध रत्नदीप मिरचोळे. दोन्ही संघांना पहिला पुकार. दोस्ती गावकडे विरुद्ध रत्नदीप मिरचोळे दोन्ही संघांना पहिला पुकार. निश्चितच इथे मात्र श्री गणेश झालाय युवक किशन पाली संघाचा. पहिला गुण ऋषिकेश साळुंकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र झुंजार रत्नागिरी संघाकडून जर्सी क्रमांक 7 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यश पवार, ऋषी तांबे जर्सी क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 12 सुमित सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. छोटी आहे बडी फाईट येताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे मात्र पुन्हा एकदा पॉइंट मारण्याचा दावा करतोय राईट कव्हरच्या दिशेने. एंटरच्या स्वरूपात जर्सी क्रमांक 9 मैदानाच्या बाहेर. आता मात्र तिसरी चढाई आहे जर्सी क्रमांक 3 याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. साहिल देवरुखकर डू ऑर डाय रेड आहे. करा किंवा मारा तो मैदानाच्या बाहेरचं रस्तेदार अशा स्वरूपाची चढाई असताना फुल हाऊस युवक किशन पाली संघात अभिजित वारेच्या माध्यमातून लाजवाब टॅकल. नजर अटी आणि दुर्घटना घटी जराशी बॅग दाखवली त्याचा इथे मात्र फायदा घेतला गेला आणि लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळालाय. 1 पॉइंट गोष्ट युवक किशन पाली. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 12 इथे मात्र चक्रवेमध्ये फसलाय. मैदानाच्या बाहेर जाऊन बसलाय. खोलवरती जाण्याचा प्रयत्न परंतु तिथे मात्र स्वतःला सांभाळू शकला नाहीये. दोन्ही दिशेने डिफेंडर येताना आपल्याला पाहायला मिळाले. निश्चितच एक गुण मिळतोय तो झुंजार रत्नागिरी संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 7 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या जर्सी क्रमांक 7 ऋषी तांबे आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच युवक किशन पाली संघासाठी खुशखबर आहे. ऋषिकेश साळुंके आणि सुमेश सावंत यांनी जर सुपर हिट लगावले तर दर्पण सावंत यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. ऋषिकेश साळुंके सुमेश सावंत यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. याच आता मात्र प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 7. निश्चितच मैदानावरती युवक किशन पाली संघाकडून 5च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिली चढाई थोडीशी सावध केली. निश्चितच सबरी संघाचा डिफेन्सचा अंदाज घेताना आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच मिडलँडवरती येतोय. खाली चढाई करून निश्चितच परतलाय. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 2च्या माध्यमातून इथे मात्र झुंजार रत्नागिरी संघ अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दीपराज आंबेकर इथे मात्र लाजवाब टॅकल. रायडर मैदानाच्या बाहेर 1 पॉइंट गोष्ट युवक किशन पाली. लाजवाब खेळ इथे मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल ऋषिकेश साळुंके जर्सी क्रमांक 8 मैदानावरती दाखल झाले. सुपर रेड साठी दर्पण सावंत यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. या इथे मात्र ऍडमिशन करण्याचा प्रयत्न आवश्यकता नव्हती. रायडर मात्र इथे मात्र मिडलँडवरती स्वतःला झोपून देते. एक गुण मिळते तो युवक किशन पाली संघाला. प्रत्युत्तर दाखल आणि आता मात्र झुंजार रत्नागिरी संघ निश्चितच अडचणींमध्ये सापडलाय. इथे मात्र पॉइंटची आवश्यकता आहे. राईट कॉर्नरला इथे मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न अभिजित बारीत इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या जोडीला ऋषिकेश साळुंके रोशन गराटे इथे मात्र थोडीशी बॅग दाखवली आणि त्याचा मात्र फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळालाय. लाजवाब ब्लॉक इथे मात्र रोशनच्या माध्यमातून 1 पॉइंट गोष्ट युवक किशन पाली. आता मात्र जर्सी क्रमांक 2 पुन्हा एकदा प्रज्वल कळंबटे. निश्चितच झरेवाडी गावचा हा खेळाडू आणि युवक किशन पाली संघासोबत जोडला गेले आणि लाजवाब खेळ त्याच्या माध्यमातून तालुका स्तरावरती देखील होताना आपण पाहिले. येस राईट कॉर्नरला इथे मात्र हँडल करण्याचा प्रयत्न. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र 2 मोरे मैदानावरती असताना टच पॉइंटची आवश्यकता झुंजार रत्नागिरी संघाला आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 11 इथे मात्र चढाईसाठी चिन्मय सुर्वे आपल्याला पाहायला मिळेल. झुंजार रत्नागिरी संघाचा हा चढाईपट्टू लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल दुमाई लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या इनला इथे मात्र सुमित सावंत कव्हरला रोशन गराटे, मध्यभागी प्रज्वल कळंबटे आणि राईट कव्हरला इथे मात्र रोहित सावंत.
बराच काळ मैदानापासून रामला येत होता तो रोहित सावंत आणि आज मात्र या आपल्या होम ग्राउंड वरती खेळण्यासाठी सज्ज झाले. पुन्हा एकदा पाहूया त्याच्या माध्यमातून देखील कसा खेळ होतोय. येस इथे मात्र राईट कॉर्नरला बॅन्डच्या स्वरूपात एक मोरा गारद केल्याचा दावा करतोय. 7 पॉईंट गोष्टो योधेशन पाली लाजवाब खेळ इथे मात्र सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच आपला दबदबा इथे मात्र कायम राखण्याचा प्रयत्न योधेशन पाली संघाकडून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र जर्सी क्रमांक 2 अंतिम मोर आहे दीपराज आडवीरकर इथे मात्र आपल्या संघाला इथे मात्र संकटामधून वाचवेल का हे पाहायचंय. ऑलआउटच्या दिशेने इथे मात्र अभिजित बारे लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळालाय. ओ रोहित सावंत इथे मात्र करतोय काय, मैदानाच्या बाहेर गेलाय. सापला सौम्य इथे मात्र निश्चितच चांगली कामगिरी करतोय, परंतु रोहित सावंत स्वतःवरती ताबा ठेवू शकला नाहीये, मैदानाच्या बाहेर जातोय. दोन्ही संघांना एक गुण मिळेल. याचा इथे मात्र झुंजा रत्नागिरी संघ ऑल आउट झालाय. 1+2 पॉईंट एकूण 3 गुणांची कमाई योधेशन पाली संघाला आणि निश्चितच आता मात्र घेतला गेलेला टाइम ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा आचरणीमधील तिसरा सामना दोस्ती गावकडे विरुद्ध रत्नदीप निरसोळी. दोन्ही संघांना पहिला पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आता मात्र जर्सी क्रमांक 7 चढाईसाठी दाखल झाला. ऑलआउट नंतर पुन्हा एकदा सर्व संघ मैदानावरती उपस्थित आणि निश्चितच ऋषी तांबे चढाईसाठी दाखल झालाय. फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळतं. योधेशन पाली संघ आणि निश्चितच राईट कॉर्नरच्या दिशेने अभिजित बारे याचा आज खेळ निश्चितच नाव रुपाला आलाय. पॉईंट मारल्याचा दावा करतो लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने. दावे प्रतिदावे निश्चित केले जातील, परंतु आमचा हा पंच पॅनल इथे मात्र दाद देत नाहीये. ऋषिकेश साळुंकेच्या माध्यमातून केली गेलेली परशुट पॉईंट मारण्याचा दावा, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीची काही मिनिटं झाली. निश्चितच या सुरुवातीच्या काळामध्ये योधेशन पाली संघ हवी राहिलाय, परंतु इथे मात्र कमबॅक केला जाईल का. पुन्हा एकदा फ्रंट ब्लॉक करण्याचा प्रयत्न आणि दरम्यान एका गुणांची कमाई आपल्याला होताना पाहायला मिळते. 1 पॉईंट गोष्ट योधेशन पाली प्रत्युत्तर दाखल. जर्सी क्रमांक 3 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळेल. झुंजा रत्नागिरी संघाचा साहिल देवरुखकर आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने साहिल दुमाडी त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. निश्चितच चांगला खेळ योधेशन पाली संघाचा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील गडशी दरम्यान संघ प्रशिक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. कालच झालेल्या मांडवी येथे सिंधू नायक कुस्ती स्पर्धेमध्ये उपविजयी झालाय. असा हा सर्वगुण संपन्न पालीगावचा बाहुबली ज्याला ओळखलं जातं असा हा पैलवान स्वप्नील गडशी आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सुमित सावंत जर्सी क्रमांक 12 रेड व्हॅलिड केली जाते. जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न, कारण का त्याला देखील माहिती आपला संघ इथे मात्र आघाडीवरती असताना कोणत्याही स्वरूपाची घाई करायची नाहीये. हे बोनस गुण मिळतो योधेशन पाली संघाला. सलग 2 चढाया असफल करायच्या, तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र डू ऑर डाय रेड आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 2 राईट कॉर्नर टू लेफ्ट कॉर्नर रॅपिड फुटवर्क आणि निश्चितच पुन्हा एकदा अभिजित बारेच्या माध्यमातून लगावलं गेलेली डायव्ह इथे मात्र सक्सेसफुल झाले आणि त्याला सपोर्टला आलेला हा रोशन गराडे आणि रोहित सावंत लॅच ऑफ कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त टॅकल अभिजितच्या माध्यमातून एक गुण मिळतोय योधेशन पाली संघाला. सध्या मात्र प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 2 प्रज्वलच्या माध्यमातून अजूनही पॉईंट आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. आजच्या दिवसामध्ये थोडंसं संयमी खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो, परंतु महत्त्वाची सामन्यामध्ये कायम त्याचा खेळ उभारलेला आपण पाहिलाय आणि निश्चितच तोच खेळ इथे मात्र व्हॅलिडेट करून निश्चितच आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करतोय. जर्सी क्रमांक 3 चढाईसाठी दाखल झालाय. साहिल देवरुखकर आपल्याला पाहायला मिळतोय. पुलावस योधेशन पाली संघाचा राईट कॉर्नरच्या दिशेने अभिजित बारे आजच्या दिवसामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र सुमेशच्या माध्यमातून लगावला गेलेला हा डबल टाय होल्ड सक्सेसफुल झालाय. रायडर मैदानाच्या बाहेर 1 पॉईंट गोज टू योधेशन पाली. या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंके आपल्याला पाहायला मिळतोय. 4चा डिफेन्स आता मात्र झुंजार रत्नागिरीचा.
2-2 अशी क्षेत्रफळी सजवले. ऋषिकेश साळुंके इथे मात्र हँड टच करण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिलाय. खाली आज चढाई आपल्याला पाहायला मिळते. हेड मेरिट करून मिड लाईनवरती येऊन उभा राहिला. निश्चितच नागरी परतण्याचा प्रयत्न एक सेपरेट आपल्याला ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि आता मात्र जर्सी क्रमांक 11 चढाईसाठी दाखल झालाय. सुद्धा रत्नागिरी संघाचा जर आपण विचार केला तर सामने सुरुवातीच्या मिनिटांपासूनच युवक पाली संघ हावी राहिले आणि निश्चितच त्याच्यापासून पुन्हा एकदा उभारणी घेण्यामध्ये जुन्नर रत्नागिरी संघ थोडासा असफल राहिले. सुरुवातीपासून लगावले गेलेले डाव आणि निश्चितच सक्सेसफुल राहिले. या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु कमबॅक केला जाईल का जुन्नर रत्नागिरी संघाकडून? निश्चितच आता मात्र डू ऑर डे रेड आहे. तिसरी चढाई जर्सी क्रमांक 12 सुमित सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. डू ऑर डे रेड स्पेशलिस्ट म्हणून ज्याला संघामध्ये स्थान दिले गेले आणि का मला डू ऑर डे रेड स्पेशलिस्ट म्हणलं जातं याची प्रसिद्धी देताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 1 पॉईंट गोष्ट युवा प्रतिष्ठान पाली. या सर्व पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आणि आता मात्र जुन्नर रत्नागिरी संघ थोड्याशा अडचणींमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा 3 मोरे मैदानावरती चढाईसाठी इथे मात्र पुन्हा एकदा ऋषिकेश साळुंके काय लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळाल्या. अपेक्षा देखील केली नव्हती आणि निश्चितच राईट हँडच्या दिशेने थाळीवरती घुसण्याचा प्रयत्न इथे मात्र सक्सेसफुल ठरलाय. फर्स्ट हाफ साठी इथे मात्र खेळ संपलाय. या जर आपण गुणफलक पाहिलं तर युवक देशान पाली संघ 18 गुण तर जुन्नर रत्नागिरी 2 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे निश्चितच 16 गुणांची भरभक्कम आघाडी युवक देशान पाली संघाकडे आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना यजमान पण स्वीकारले आणि यजमानासारखं खेळत असताना या मैदानावरती पाहायला मिळतोय तो युवक देशान पाली. सेकंड आपल्या इथे सुरुवात होते. पहिली चढाई घेऊन जर्सी क्रमांक 2 प्रज्वल कळंबटे आपल्याला पाहायला मिळेल. 2च्या डिफेन्स मध्ये सुपर लेगची नामी संधी जुन्नर रत्नागिरी संघाला निश्चितच 16 गुणांना पिछाडीवरती आहे. या फ्रंट ब्लॉकला येतोय त्याला मात्र इथे मात्र पुश केले गेले आणि निश्चितच स्वतःला मिडलांवरती झोपून दिले. 1 गुणांची कमाई युवक पाली संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 11 आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम मोरा जुन्नर रत्नागिरी संघाचा 7च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यस 2.3 गुणांची कमाई युवक पाली संघाला आणि सेकंड आपल्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये तिथे मात्र जुन्नर रत्नागिरी संघ ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात. सुमेश सावंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच जुन्नर रत्नागिरी संघ पुन्हा एकदा ऑल आउट नंतर मैदानावरती आलाय जरूर परंतु आता मात्र या सामन्यामध्ये निश्चितच थोडासा बॅकफूट वरती गेलाय. थोडं म्हणण्यापेक्षा जास्तच बॅकफूट वरती गेलाय तो जुन्नर रत्नागिरी संघ आणि निश्चितच युवक पाली संघ हावी राहिले या सामन्यामध्ये. फर्स्ट हाफ मध्ये देखील 16 गुणांची बढ़त आणि आता मात्र इथे पुन्हा एकदा ऑल आउट जुन्नर रत्नागिरी संघ होताना आपण पाहिले. जर्सी क्रमांक 9 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 7च्या डिफेन्स मध्ये लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने साहिल दुमाय आणि सुमेश सावंत आणि साहिलच्या माध्यमातून केला गेलेला हा लाजवाब अँकल होल्ड इथे मात्र सक्सेसफुल झालाय. 1 गुण मिळतोय तो युवक पाली संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंके चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या माध्यमातून देखील बारदार खेळ आजच्या रचनेमध्ये आपण पाहिलाय. नाशिक सिन्नर येथे झालेली 73वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये
रत्नागिरी जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करणारा हा पाली गावचा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्यातील दोस्ती गावकडी संघाचा वेद पाटील देखील आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच रत्नागिरी तालुक्याचे हे दोन रत्न रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र तिसरी चढाई आहे. डुओ डायरेक्ट जर्सी क्रमांक 12 सुमित सावंत युवतिष्ठन पाली संघाचा डुओ डायरेक्ट स्पेशलिस्ट म्हणून ज्याला पाहिलं जातं. वारंवार तिसऱ्या चढाईवरती निश्चितच विश्वास दाखवला जातो. आतापर्यंत सार्थक लाभलाय परंतु आता मात्र इथे मिडल कव्हरवरती सुपर डुपर धमाका लाजवाब चढाई आणि इथे मात्र दर्पण सावंत याच्या वतीने लगावला गेलेला रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक सुमित सावंत याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. याच प्रत्युत्तर दाखल केले जाते. दर्पण सावंत यांच्या माध्यमातून ऋषिकेश साळुंके आणि सुमेश सावंत याच्यासाठी रोख पारितोषिक लाभलं गेलं आणि निश्चितच त्याचा मानकरी राहिला तो सुमेश सावंत. प्रत्युत्तर दाखल ऋषिकेश साळुंके जर्सी क्रमांक 8 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 डिफेन्स मध्ये सुपर डेकचे नामी संघी परंतु ऋषिकेश साळुंके हुशार खेळाडू आहे. त्याला माहिती आहे समोरील संघाला इथे मात्र अतिरिक्त गुण द्यायचं नाहीये. रेड व्हॅलिड करायची 30 पैकी 27 ते 28 सेकंद इथे खर्ची पडायची आणि निश्चितच हा सामना अंतिम क्षणापर्यंत घेऊन जायचा. देखील तिसरी चढाई आहे. टू डायरेक्ट मात्र फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते. ते युवतिष्ठन पाली संघाचा 7 चढाई पेस 2-1-2-2चे फील्ड ते सजवले गेले. राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय आणि निश्चितच झुंजार रत्नागिरी संघाचा जर आपण विचार केला तर कोणताही इथे खेळाडू मात्र चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या संघाला इथे मात्र गुण देताना पाहायला मिळाला नाहीये परंतु आता मात्र पहिला बोनस पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो. तो जर्सी क्रमांक 3च्या माध्यमातून पहिला गुण इथे मिळतोय. कळंबटे इथे देखील रिस्क घेतली जात नाहीये. रेड व्हॅलिड करतोय. पुरेपूर वेळ घालवण्याचा प्रयत्न करणं त्यांना देखील माहिती आहे. आपल्याकडे असलेली बढत इथे मात्र शेवटपर्यंत टिकवून ठेवायचे. सलग 2 चढाई असफल आणि तिसऱ्या चढाईवरती गुण घेण्याचा प्रयत्न निश्चितच करताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 इथे मात्र राईट कॉर्नरच्या दिशेने अभिजित बारे तिथे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक बोनस गुण मिळतोय आणि आता मात्र झुंजार रत्नागिरी संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय की काय तिथे मात्र तिसरी चढाई आहे. डुओ डायरेक्ट सुमित सावंत पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय. या सामन्यामध्ये सर्व सुपर हिट सक्सेसफुल ठरले आहेत आणि ही देखील सक्सेसफुल झाले. राईट कॉर्नरला इथे मात्र थोडासा लेझी पाहायला मिळाला तो जर्सी क्रमांक 2 आणि निश्चितच मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. एक गुण मिळतोय तो युवतिष्ठन पाली संघाला. अंतिम 2 मोरी मैदानावरती जर्सी क्रमांक 3 चढाईसाठी दाखल झालाय. साहिल देवरुखकर ज्याने यादीच्या 2 चढाईमध्ये निश्चितच बोनस गुण पडतो. आता मात्र अभिजित बारे लाजवाब डाई लगावली गेली आणि निश्चितच साहिल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतो तो युवतिष्ठन पाली संघाला. आणि आता मात्र अंतिम मोहरा मैदानावरती 1 vs 1 सामना संपण्यासाठी शेवटचे 5 मिनिटे शिल्लक. दाखवलं 5 आणि म्हणलं 4. युवतिष्ठन पाली संघ 31 गुण तर झुंजार रत्नागिरी 4 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकतर्फी वर्चस्व या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते युवतिष्ठन पाली संघाचं आणि निश्चितच औपचारिकता मात्र आता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांकडून निश्चितच नवीन खेळाडूंना इथे मात्र संधी देताना आपल्याला पाहायला मिळते. ते दोन्ही संघ यापुढील होणारा सामना दोस्ती गावखडे विरुद्ध रत्नदीप मिरजोळे. दोन्ही संघांना 3rd and फायनल कॉल. दोस्ती गावखडे विरुद्ध रत्नदीप मिरजोळे दोन्ही संघांना तिसरा पुकार. संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आपण आपल्या संघ मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायचे. दोस्ती गावखडे रत्नदीप मिरजोळे दोन्ही संघांना अंतिम पुकार. येस पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. अंतिम 5 मिनिटांचा काही शिल्लक आहे. 31-4 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 2 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच
आता मात्र पुन्हा एकदा दीपराज नावाले एक उभरता खेळाडू पालीगावचा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने गावकडे येथे झालेल्या महाशिवरात्रीच्या निमित्त कबड्डी स्पर्धेमध्ये लाजवाब खेळ आपल्या माध्यमातून प्रदर्शित केला. आणि आता मात्र हा तालुका स्तरावरती खेळताना आणि पहिल्याच चढाईवरती इथे मात्र लेफ्ट कव्हरला इथे मात्र धोका देताना पाहायला मिळाला आहे. एक गुण मिळतो योगदिष्टन पाली संघाला. प्रत्युत्तर दाखल साई देवरुखकर आपल्याला पाहायला मिळतोय. एकमेव खेळाडू झुंजार रत्नागिरी संघाचा, ज्याच्या माध्यमातून पॉइंट आपल्याला पाहायला मिळाले. आणि निश्चितच सामना संपण्यासाठी अंतिम 2 मिनिटे शिल्लक. झाला दोस्ती गावकडे 3 मिनिटे शिल्लक. दोस्ती गावकडे रत्नदीप मिरचोळे, चला मैदानाच्या दिशेने यायचंय. दोस्ती गावकडे रत्नदीप मिरचोळे संघ प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. आता मात्र जर्सी क्रमांक 5 ऋषिकेश निकेश सावंत देसाई आपल्याला पाहायला मिळतोय. याच पहिल्याच चढाईमध्ये हा देखील सक्सेसफुल राहिले. बोनस प्लस 1 पॉईंट एकूण 2 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र तिसरी चढाई, सामना संपण्यासाठी अंतिम 2 मिनिटे शिल्लक. चला दोस्ती गावकडे रत्नदीप मिरचोळे मैदानाच्या दिशेने यायचंय. इस लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान टाइम अप घेतला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा सबस्टिट्यूशन आपल्याला पाहायला मिळते. मीर सावंत याला मैदानावरती आणलं जात आहे. निश्चितच हा देखील उभारता खेळाडू आहे पाली गावाचा, आणि निश्चितच त्याला इथे मात्र संधी दिली गेली आहे. सामना संपण्यासाठी अंतिम 1 मिनिट शिल्लक. याच इथे मात्र लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला आहे. निश्चितच डिफेंडरला पाहिलं की आपल्याला डॅश करण्यासाठी येतोय, आणि तिथेच मात्र थोडं स्वतःला रोखलं आणि निश्चितच टर्न करून स्वतःला मिडलॅन वरती झोपून दिले. 2 गुणांची कमाई आपल्याला होताना पाहायला मिळेल. यस चला दोस्ती गावकडे रत्नदीप मिरचोळे आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे. अंतिम मिनिटांचा खेळ चालू आहे. रत्नदीप मिरचोळे दोस्ती गावकडे आपल्याला थर्ड अँड फायनल कॉल. याच दरम्यान हा सामना संपला आणि या सामन्यामध्ये विजेता संघ ठरला तो योगदिष्टन पाली संघ, आणि पराभूत झाला तो झुंजार रत्नागिरी संघ. विजेते संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे हार्दिक आभार. आता होणारा